नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून पोर्टलवरती अपडेट दिले की 25 तारखेपासून हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. 23 आणि 24 या दरम्यान पोर्टलवरती लाभ वितरणाच्या कारणामुळे हे पोर्टल सक्रिय राहणार नाही किंवा बंद राहील आणि 25 तारखेपासून अंदाजे 25 तारखेपासून हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप होतील, असं सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी राज्य सरकार किंवा प्रशासनाच्या माध्यमातून मेसेज दिलेला आहे. परंतु मित्रांनो, आत्तापर्यंत जेव्हापासून मी या योजनेवरती काम करतोय, मी माहिती घेतोय, माहिती शिकतोय आणि तुम्हाला सांगतोय, तर हे येत असताना आत्तापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून पहिल्यांदा शासन निर्णय टाकलेला आहे आणि शासन निर्णय टाकल्यानंतर एक 7 ते 8 दिवसामध्ये पोर्टलवरती तशा पद्धतीने मेसेज येतो. 2 दिवसामध्ये पोर्टलवरती मेसेज आल्यानंतर 2 दिवसामध्ये पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. परंतु राज्य सरकारने यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय जाहीर केलेला नाहीये. शासन निर्णय जाहीर करून न करता, म्हणजे शासन निर्णय जाहीर न करता पोर्टलवरती तारीख डिक्लेअर केलेली आहे. हा अतिशय महत्त्वाचा वेगळा प्रकार राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसत आहे. ठीक आहे, राज्य सरकारने शासन निर्णय जरी जाहीर करत नसेल, पण जर पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देत असेल, तर या ठिकाणी राज्य सरकारचं, प्रशासनाचं या निर्णयाचं मी माझ्याकडून स्वागत करतोय. माझ्या यूट्यूब चॅनलचे जेवढेही सबस्क्रायबर सदस्य आहेत त्यांच्याकडून सुद्धा मी या ठिकाणी त्या प्रशासनाचं किंवा शासनाच्या निर्णयाचं स्वागत करतोय. कारण खूप लेट झालंय, आता थांबणं अशक्य आहे आणि हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणं खूप गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छितोय की या अगोदर जेव्हा शासन निर्णय निघतोय त्यावेळेस ठराविक अमाऊंट निधी मंजूर केला जातो आणि तो निधी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप केला जातोय. मग आमच्यासारखी माणसं काय करतात, किंवा जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, पक्ष चालवणारे किंवा संस्था चालवणारे, दिव्यांगांसाठी, सामाजिक न्याय विशेष विभागासाठी काम करणारे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते काय करतात, निधी राज्य सरकारने किती मंजूर केलाय, किती वाटप झालाय, याचा माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली जाते आणि मग ज्या लोकांना पैसे आलेले नाहीत मग त्याची कारणं सुद्धा शोधली जातात. त्यामुळे राज्य सरकारला हे थोडंफार डोकेदुखी ठरत असतं. यावेळेस मात्र राज्य सरकारने काय केलंय, शासन निर्णय जाहीर केला नाही, म्हणजे निधी जाहीर केली नाही, पैसे जाहीर नाही केलं, डायरेक्ट हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप करत आहेत का, असा अतिशय महत्त्वाचा. म्हणजे यानंतरची जी प्रोसेस असते माझ्या निराधार बांधवांसाठी, की किती लोकांना पैसे आले, का थांबवले, त्यांचं काय कागदपत्रांचं पेंडिंग आहे का, UDIDचं काम पेंडिंग आहे का, या अनेक अडचणी ज्यावेळेस राज्य सरकार किंवा प्रशासनाकडे माझे दिव्यांग बांधव असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील ते सांगत असतात, माहिती मागवत असतात, त्यावेळेस सरकारचं हे काम डोळ्यासमोर येतं की कशा पद्धतीने प्रशासन किंवा सरकार हे चुकीच्या पद्धतीचं काम करत आहे. सर्व काही ओके असून सुद्धा लोकांच्या, निराधारांच्या किंवा दिव्यांगांच्या खात्यामध्ये पैसे वाटप करत नाहीत आणि मग हे कुठेतरी होऊ नये म्हणून निधी मंजूर न करता डायरेक्ट हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप केले जाणार आहेत का, हा महत्त्वाचा प्रश्न. आणि ज्या लोकांना पैसे येणार नाही त्यांना कोणत्याही प्रकारचं माहिती मागवता येणार नाही. कारण निधी समजा 100 रुपये निधी मंजूर झालाय, 50 रुपये 50 लोकांना वाटप केलेलं आहे, आणखी 50 लोकांचं पैसे देणं बाकी आहे, मग ते का दिलेलं नाही, त्यांच्या कागदपत्रांचा काही प्रॉब्लेम आहे का, असं हे जे काही निधी 100 रुपये प्रमाणे जे काही अंदाजे मंजूर होतात तर तो पूर्णपणे युटिलाइज झालाय का, हा जनतेसमोर ती माहिती येते आणि त्यामुळे प्रशासन सरकारने काय गोंधळ घातला हे सुद्धा जनतेसमोर येतं. हे होऊ नये यासाठी निधी मंजूर न करता डायरेक्ट सरसकट हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दिलेले आहेत. आता तुम्ही सांगाल, सर प्रत्येक वेळेस शासन निर्णय, तुम्हीच एक व्हिडिओ टाकली होती का प्रत्येक वेळेस शासन निर्णय का काढताय, शासन निर्णय का काढताय, शासन निर्णय न काढता पैसे द्यायला पाहिजे, मान्य आहे, शासन निर्णय न देता पैसे वाटप केले पाहिजे, पण हे कधी, वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा मंत्रिमंडळामध्ये किंवा अधिवेशनामध्ये निधी मंजूर केला जातो त्यावेळेस सरसकट एकदाच पैसा पूर्ण मंजूर करून तो त्यांच्या फायनान्स सिस्टमला ॲड केला पाहिजे. हा माझं मत आहे, लक्षात ठेवा. असं नाहीये की बाबा शासन निर्णय न काढता पैसे द्या, असा विषय नाही, थोडंसं समजून घ्या. कारण जर समजा शासन निर्णय जरी निघाला नाही तरी पूर्ण वर्षाचा एक शासन निर्णय निघाला पाहिजे आणि तो जो काही त्यांचा वाट्याचा जो निधी आहे हा फायनान्स सिस्टमला ॲड केला पाहिजे, म्हणजे प्रत्येक महिन्याला त्यांचे ॲटोमॅटिक पैसे त्यांच्या खात्यामध्ये येतील, हा उद्देश आहे. असं नाहीये की बा निधी मंजूर न करायचं आणि थोडक्यात पैसे त्यांच्या खात्यामध्ये टाकून द्यायचं, बाकीचे पैसे गेले कुठे याचा जाब किंवा याची माहिती न मिळणे म्हणून सरकार हे करतंय का, अशा पद्धतीचं वाटतंय. हे जागरूक करण्याचं काम करतोय. उद्या सकाळ ज्यावेळेस हे पैसे खऱ्या अर्थाने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पडतील त्यावेळेस कितीतरी टक्के लाभार्थ्यांना हे पैसे येणार नाही, कारण त्याचा आकडा आपल्याला समजणार नाही किंवा किती मंजूर झाले, किती पैसे मंजूर होते आणि किती वाटप झाले, किती लोकांचे बाकी आहेत हे कळणार नाही. कधी कळतं, ज्या वेळेस एखादा निधी आपल्याला समजतं एवढा निधी मंजूर झाला, एवढा वाटप झालाय, त्यावेळेस कळतं की एवढ्या एवढ्या लोकांना पैसे आलेले नाहीत.
इथे मात्र आता तसं होणार नाही. मला कदाचित असं वाटतं की खूप जास्त लाभार्थ्यांना पैसे वाटप होणार नाही. प्रत्यक्षात जेव्हा पैसे वाटप होतील त्यावेळेस सुद्धा हे कळणारच आहे. पण या सरकारच्या निर्णयानुसार थोडक्यात ही माहिती तुमच्यासमोर ठेवायची होती. कदाचित तुम्हाला जर पैसे आले नाही तर याचं कारण हे सुद्धा असू शकतं किंवा सरकारला तुम्हाला सर्वांना हे पैसे वाटपायचे नाही किंवा सरकारकडे पैसे कमी आहेत म्हणून थोडक्यात हे पैसे वाटपायचं काम सरकारने केलंय असं या ठिकाणी सिद्ध होणार आहे. पण बघूया आता आपण नेमकं काय होत आहे, सरकार किती पैसे लाभार्थ्याच्या खात्यात देत आहे, किती लोक वंचित राहतात आणि त्यानुसार मी नक्कीच तुमच्यासमोर माहिती ठेवणार. एक जागरूकता देण्याचं किंवा जागरूक करण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. नक्कीच ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा. कदाचित पैसे आले नाही, येणार नाही, हे का होतंय याची माहिती तुम्हाला अगोदरच असली पाहिजे म्हणून ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ सदर माहिती सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.